चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत इंग्लिश ते मराठी अल्फाबेट अगदी सोप्या भाषेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. A लहान बाळांना शिकवण्यासाठी A फॉर ॲपल असे शिकवण्याच्या अगोदर A शिकवा. A फॉर ॲपल. ॲपल म्हणजे सफरचंद लाल असते. मित्रांनो, आपण सफरचंद खातो. B फॉर बॉल. बॉल म्हणजे चेंडू. मुलगा चेंडूने खेळतो. बघा चेंडू कसा आहे. C फॉर कॅट. कॅट म्हणजे मांजर. मांजर दूध पिते. बघा कशी उडी मारते आहे मांजर. D फॉर डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. कुत्रा घर राखतो. E फॉर एलिफंट. एलिफंट म्हणजे हत्ती. हत्ती मोठा प्राणी असतो. तो जंगलात राहतो. F फॉर फिश. फिश म्हणजे मासा. मासा पाण्यात राहतो. G फॉर गोट. गोट म्हणजे शेळी. शेळी गवत खाते. H फॉर हॅट. हॅट म्हणजे टोपी. मी डोक्यावर टोपी घालतो. उन्हामध्ये प्रत्येकाने टोपी घालायची बरं का. I फॉर आईस. आईस म्हणजे बर्फ. बर्फ थंड असतो. पण बऱ्याच लहान बाळांना आईस्क्रीम फार आवडते बघा. मला पण फार आवडते हा. J फॉर जग. जग म्हणजे घागर. घागरीत पाणी आहे. घागरीत पाणी टाकलं म्हणजे ते थंड असतं. फ्रीजचं पाणी प्यायचं नसतं. K फॉर काईट. काईट म्हणजे पतंग. पतंग आकाशात उडवतो. बरेच मुलं आकाशात पतंग उडवून मजा मारत असतात हा. L फॉर लॉयन. लॉयन म्हणजे सिंह. सिंह जंगलाचा राजा आहे. बघा सिंहाचा वाळ इथं आहे बघा. M फॉर मंकी. मंकी म्हणजे माकड. माकड झाडावर बसले आहे. N फॉर नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे. पक्षी घरट्यात राहतो. O फॉर ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्रे. संत्रे आंबट व गोड असते. संत्रे म्हटले की तोंडाला पाणी येतं. माझ्याही तोंडाला पाणी. P फॉर पॅरेट. पॅरेट म्हणजे पोपट. पोपट हिरवा असतो. पण आपल्याकडे रंगीत पोपट आहे हा. पाहित. Q फॉर क्वीन. क्वीन म्हणजे राणी. राणी मुकुट घालते. R फॉर रॅबिट. रॅबिट म्हणजे ससा. ससा वेगाने पळतो. S फॉर सन. सन म्हणजे सूर्य. सूर्य आपल्याला प्रकाश देतो. T फॉर टायगर. टायगर म्हणजे वाघ. वाघ ताकदवान असतो. तो जंगलात राहतो. तो मांस खातो. हरिण खातो. U फॉर अम्ब्रेला.
अम्ब्रेला म्हणजे छत्री. पावसात छत्री वापरतो आपण. पाणी आलं की पाण्यामध्ये मज्जा येते हा बाळांनो. व्ही ॲज व व्ही फॉर व्हॅन. व्हॅन म्हणजे गाडी. गाडी रस्त्यावर चालते. आपण गावाला जातो तेव्हा गाडीतून जातो. फार मज्जा येते यात्रा करायला आपल्याला. डब्ल्यू ॲज व व्ही डब्ल्यू फॉर वॉच. वॉच म्हणजे घड्याळ. घड्याळ वेळ दाखवते. एक्स ॲज एक्स. एक्स फॉर एक्सरे. एक्सरे म्हणजे क्षकिरण. डॉक्टर एक्सरे काढतात. एक्सरे हा छातीच्या काढतात. वाय ॲज य. वाय फॉर याक. याक म्हणजे याक. याक हा डोंगरावर राहतो. तो एक प्राणी आहे. झेड ॲज झ. झड म्हणजे झेब्रा. झेब्रा ला पट्टे असतात. तो एक घोड्यासारखा दिसणारा प्राणी असतो. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मजेदार शिकवणी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सोबत राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.